उर्मिला आणि आदिनाथ कोठारे यांनी काल घटस्फोटाची घोषणा केल्यानंतर त्या दोघांच्या चाहत्यांना धक्का बसला आहे. मराठीतील क्यूट कपल म्हणून त्या दोघांची गणना केली जात होती. पण असं असलं तरीही गेल्या कित्येक वर्षांपासून त्या दोघांमध्ये काहीतरी बिनसलं आहे, अशा चर्चा मीडियामध्ये येत होत्या. त्या दोघे वेगळे राहत असल्याच्या चर्चा मीडियामध्ये काय येत होत्या याविषयी आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. आदिनाथ आणि उर्मिला हे दोघं नेहमीच एकत्र पाहायला मिळत असेल. त्या दोघांच्या चित्रपटाच्या प्रमोशनला असो अथवा कोणत्याही पुरस्कार सोहळ्याला ते दोघं एकत्रच येत. एवढंच नव्हे तर सोशल मीडियावर ते घरातील कार्यक्रमांचे, सणाचे फोटो नेहमीच पोस्ट करत असत. पण गेल्या काही वर्षांपासून त्या दोघांनी एकमेकांचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट करणं बंद केले होते. चंद्रमुखी या चित्रपटात आदिनाथ कोठारे मुख्य भूमिकेत असला तरीही उर्मिलाने या चित्रपटाच्या प्रमोशनच्या बाबतीत कोणतीही पोस्ट शेअर केली नव्हती. या चित्रपटानंतर तिने कोणत्याही प्रकारची पोस्ट केली नसल्याने त्या दोघांमध्ये काहीतरी बिनसले असल्याची चर्चा तेव्हापासूनच रंगायला लागली. या चित्रपटानंतर आपल्याला उर्मिला आणि आदिनाथचा एकत्रित असा कोणताही फोटो सोशल मीडियावर पाहायला मिळाला नाही. कधी त्या दोघांची मुलगी जिजाचा फोटो आदिनाथसोबत तर कधी आपल्याला उर्मिलासोबत पाहायला मिळाला. त्या दोघांनी कधीही फोटो एकत्र शेअर करत नसल्याने त्या दोघांमध्ये बिनसले आहे, ते दोघं वेगळे राहत आहे अशा चर्चा मीडियामध्ये रंगल्या होत्या. पण या सगळ्या चर्चांवर त्यांनी मौन राखणं पसंत केलं होतं. पण आता त्यांनी काल दिलेल्या स्टेटमेंटमध्ये त्यांनी घटस्फोट घेतला असल्याचे म्हटले आहे. एवढंच नव्हे तर आम्ही सेलिब्रिटी असलो तरीही आमची खाजगी बाब आहे आणि त्यामुळे आमच्या प्रायव्हसीचा तुम्ही आदर करावा असं त्याने मीडियाला म्हटलं आहे. आदिनाथ आणि उर्मिला यांची लव्ह स्टोरी पण खूपच इंटरेस्टिंग आहे. आदिनाथने उर्मिलाला पाहता क्षणी तो तिच्या प्रेमात पडला होता. महेश कोठारे यांच्या घरी आदिनाथ आणि उर्मिलाची पहिली भेट झाली होती. यानंतर शुभमंगल सावधान या चित्रपटाच्या सेटवर त्या दोघांमध्ये मैत्री फुलली. या चित्रपटामध्ये उर्मिला मुख्य भूमिकेत होती तर आदिनाथने या चित्रपटाचे सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम केले होते. या चित्रपटाच्या सेटवर मैत्री फुलली आणि मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले आणि पुण्याच्या एका कॅफेमध्ये आदिनाथने उर्मिलाला लग्नाची मागणी घातली. त्यानंतर काही वर्षानंतर म्हणजेच 2011 मध्ये त्या दोघांनी लग्न केलं. त्या दोघांना जिजा ही मुलगी असून तिचा आम्ही दोघं मिळून सांभाळ करणार आहोत, असे त्यांनी म्हटले आहे. आदिनाथ आणि उर्मिलाने लग्नाच्या 15 वर्षानंतर घटस्फोट घेतला आहे. त्यांच्या या घटस्फोटाच्या घोषणेमुळे त्यांच्या चाहत्यांना धक्का बसला असला तरीही त्यांनी त्यांच्या भविष्यासाठी त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.